आम्हाला एवढ्या जवळचं अंतर फक्त 5 मिनिटाचा, तरी पण उशीर होते. ज्यांचं लांब आहे काही काही आता अर्धा तास लागतो चालत यायचं म्हटलं तर. आणि तरी पण आमचं आवडत नाही ना, जायच्या टायमिंगला काहीतरी करायचं. रुमाल विसरला. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज काय भाजी करणार आहे तर ते तुम्हाला दाखवतेच. तर घरात भाजीला काहीच नाही, तर ही भाजी ना एकदम सोपी आणि एकदम टेस्टी, मला तर खूप आवडते. अगदी कमी वेळामध्ये बनणारी भाजी आहे आणि खायला तर एकदम भारी. आणि त्याच्यासोबत जर बाजरीची भाकर असेल ना तर दुसरी कोणतीच भाजी नाही खाऊ वाटणार, इतकी छान होती. तर त्याच्यासाठी घेतलेला आहे मी कांदा कट करून. आणि जी हरभऱ्याची डाळ आहे ना ती आपल्याला जर कुकरला जर भाजी करायची असेल ना तर नाही भिजवली तरी चालते, पण मला करायची होती कढईमध्ये. तर त्याच्यासाठी मी डाळ आहे ती 10 ते 15 मिनटं फक्त भिजवून ठेवलेली आहे. म्हणजे जेवढं आपल्याला भाजीला साहित्य काढायचं आहे ना तेवढं काढूस तरच फक्त भिजायला घातली. कारण की कढईमध्ये करायची म्हटल्यावर शिजायला जरा वेळ लागतो. आणि आपल्याला जर कुकरमध्ये करायची म्हटली ना तर डायरेक्ट फक्त आपल्याला धुवून टाकायची आहे. तर त्याच्यासाठी मी अगदी थोडीशीच घेतली, कारण की ही रेसिपी आहे ही मी संध्याकाळच्याला बनवत होते आणि संध्याकाळच्याला काय भाजी थोडीच लागते. तर मग सगळ्यात अगोदर कढईमध्ये तेल टाकलं. तेल थोडंसं जास्तच टाकायचं, छान लागते. त्याच्यामध्ये टाकलेत जिरे फोडणीला, बाकी काही टाकायची गरज नाही. मोहरी टाकायची असेल, आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालते. लसण तर मी कांदा भरपूर टाकला आहे त्याच्यामुळे लसण पण नाही टाकत आहे. आत्ता कांदा आहे तो आपल्याला एकदम छान भाजून घ्यायचा आहे. लवकर भाजण्यासाठी त्याच्यामध्ये टाकायचे थोडंसं मीठ टाकलं की लवकर कांदा भाजतो, लवकर परततो. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे हळद. तर कोथिंबीर आहे ती थोडीशी मी लगेच तेलामध्ये टाकली, जेणेकरून भाजी छान होती. आणि कोथिंबीरची टेस्ट भाजीमध्ये अजून छान लागते. वरून तर आपण थोडीफार टाकणारच आहोत, पण तेलामध्ये पण कधी पण थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर आत्ता कांदा आहे तो छान भाजलेला आहे. आणि आत्ता कांदा छान भाजला तर आता मी त्याच्यामध्ये टाकते हळद. कारण की अगोदर जर टाकली तर कधी कधी करपतं किंवा कधी कधी टाकते पण मी. आणि आत्ता अजून थोडीशी कोथिंबीर आहे, कोथिंबीर जर जास्त असेल तर अजून थोडीशी मी ह्याच्यामध्ये लगेच टाकते. आत्ता व्हिडिओ एडिट करते मी संध्याकाळी म्हणजे आत्ता वाजलेत 7:30. आणि आत्ता लावलेला आहे मी मसाली भात. तर त्याची शिट्टी येईल, कारण की त्याचा आवाज येईल म्हणून अगोदरच सांगते की त्याची शिट्टीचा आवाज येऊ शकतो. आणि लगेच कोथिंबीर टाकली की मी ह्याच्यामध्ये टाकते काळं तिखट. म्हणजे जो कांदा लसूण मसाला आहे ना हा मी घरी बनवलेला आहे, खूप छान झाला आहे. आणि हा जर मसाला टाकला ना तुम्हाला कोणताच वरतून मसाला टाकायची गरज नाही, धने पावडर टाकायची गरज नाही, जिरेपूड टाकायची काहीच टाकायची गरज नाही. आणि कोथिंबीर पण नसेल ना तर मसाल्यामध्ये पण मी कोथिंबीर पण ॲड करते. कधी कधी खूप महाग असेल तर नाही करत आहे. आत्ता मी ह्याच्या अगोदर एकदा मसाला बनवलेला आहे, तो चॅनलवरती आपला मी व्हिडिओ अपलोड केला आहे की कांदा लसूण खोबरं आलं ओला मसाला कसं करायचा. तर पण फक्त त्याच्यामध्ये काय झालं की कोथिंबीरचे रेट खूप जास्त आहेत. एक पेंडी 30 रुपये 40 रुपये, म्हणून म्हटलं की जाऊ द्या टाकायला नको. आणि जेव्हा स्वस्त असतील ना तेव्हा 2-3 पेंड्या टाकायच्या मसाल्यामध्ये, म्हणजे भाजीला कोथिंबीर नसेल तरी चालतं. आत्ता मी चटणी छान भाजून घेतली, त्याच्यामध्ये लगेच डाळ टाकली, ती पण थोडीशी परतून घ्यायची. आणि आता आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आणि शिजायला ठेवायची. अगदी म्हणजे शिजायला थोडासा वेळ लागतो, पण भाजी टाकायला काहीच वेळ लागत नाही. आपल्याला जर भाकरी चपात्या बनवायच्या असेल एका साईडला तर भाजी टाकायची, तोपर्यंत छान शिजते. आणि मेन म्हणजे ही भाजी आता मी गॅसवरती बनवते, चुलीवरती एकदा जर भाजी खाल्ली ना तर इतकी मस्त लागते. मी ह्याच्या अगोदर चुलीवरची खूप वेळेस बनवलेली, ती पण खूप भारी लागते. पण आता इथे कुठं चूल वगैरे नाही आहे त्याच्यामुळे गॅसवरती करते. पण सगळ्यात महत्त्वाचं भाजी शिजणं. भाजी जेवढा वेळ शिजेल ना त्याला कट छान येतो आणि टेस्ट पण छान लागते. तर बघू शकता आत्ता भाजी आपली म्हणजे खूप पातळ नाही खूप घट्ट नाही, चपातीसोबत पण खाऊ शकता किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता. मस्त झाले, एकदम छान झाली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल.
आणि बघू शकता भाजीला एकदम मस्त कट आलेला आहे. आणि आता मी गॅसवर खाली उतरून ठेवली तर छान कट आला आहे. बघू शकता एकदम मस्त झालेली आहे. तर तुम्ही पण म्हणजे अशा पद्धतीमध्ये नसेल करत ना तर नक्की एकदा ट्राय करा, खूप भारी लागते. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.